संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आणि वैद्यकीय क्षेत्राच्या प्रतिष्ठेला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना सांगली शहरात उघडकीस आली आहे। शहरातील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 3ऱ्या वर्षाच्या तरुणीवर गुंगी आणणारे ड्रिंक पाजून 3 तरुणांनी अमानुष पद्धतीने सामूहिक अत्याचार केलाय। ही घृणास्पद घटना मंगळवारी रात्री सांगलीतील वानलेसवाडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये घडली। संबंधित फ्लॅट पीडित तरुणीच्या ओळखीचा मित्राचा होता। घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि 3 संशयितांना अटक केली। यापैकी 2 आरोपी पीडित तरुणी सोबतच त्याच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असून 3रा आरोपी या दोघांच्या जवळचा मित्र आहे। त्यामुळे विश्वासघाताचा हा प्रकार अधिकच गंभीर मानला जातोय। पीडित तरुणी ही सांगली शहरातील एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून सध्या ती वैद्यकीय शिक्षणाच्या 3ऱ्या वर्षात आहे। तिच्या सोबत अत्याचार करणारे दोघे आरोपी विनय विश्वेश पाटील, सर्वज्ञ संतोष गायकवाड हे देखील त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत। त्यामुळे त्यांच्यात पूर्वीपासूनच ओळख आणि मैत्री होती। मंगळवारी रात्री या दोघांनी आपल्या 3ऱ्या साथीदाराच्या म्हणजेच तन्मय पेडणेकर याच्या मदतीने पीडितेला आपण एकत्र चित्रपट पाहायला जाऊया असं सांगून विश्वासात घेतलं। त्यानंतर या तिघांनी एक मोपेड वापरून तिला सांगलीतील वानलेसवाडी परिसरातील असलेल्या त्यांच्या फ्लॅटवर आणलं। चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने बोलून तिच्या मनात कुठलाही संशय येऊ न देता ते तिला त्या ठिकाणी घेऊन गेले। ही संपूर्ण गोष्ट विश्वास आणि मैत्रीच्या मुखवट्याआड घडवली गेली। त्यामुळे पीडितेला कुठलाही धोका जाणवत नव्हता। वानलेसवाडीतील त्या फ्लॅटवर पोहोचल्यानंतर आरोपींनी आधी पीडित तरुणीला गुंगी आणणारे ड्रिंक दिले। या ड्रिंक मध्ये त्यांनी अशा प्रकारचं औषध मिसळलं होतं ज्यामुळे तिची शुद्ध लवकरच हरपली। त्या दरम्यान तिघेही आरोपी म्हणजेच विनय, सर्वज्ञ आणि तन्मय हे स्वतःही मद्यपान करत होते। नंतर पीडित तरुणी बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांनी तिच्यावर अत्याचार केला। काही वेळानंतर नशेत असूनही तरुणीला थोडी शुद्ध आली आणि परिस्थिती समजताच ती धाडस करून त्या ठिकाणाहून कसाबसा बचाव करत बाहेर पडली आणि थेट मध्यरात्री विश्रामबाग पोलीस ठाण्याचा रस्ता गाठला। पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी तिला तातडीने मदत केली। अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी याबाबत माहिती दिली। त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि तत्परतेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। पीडितेच्या जबाबानंतर त्वरित गुन्हा नोंदवण्यात आला आणि 3 आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी कोणताही वेळ न दवडता कारवाई करत आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा तपास आता युद्ध पातळीवर सुरू आहे। यातील आरोपी विनय विश्वेश पाटील, सर्वज्ञ संतोष गायकवाड हे दोघे पीडित तरुणीच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतात, तर तन्मय सुकुमार पेडणेकर हा त्यांचा मित्र आहे। या तिघांची एकमेकांशी चांगली मैत्री असल्याने त्यांना पीडित तरुणीवर विश्वास बसवणं आणि तिला फसवणं सोपं गेलं। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा बारकाईने तपास करत असून गुन्हा नोंदवून आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाच्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले। पोलिसांकडून सध्या फॉरेन्सिक तपास, मेडिकल तपासणी, सीसीटीव्ही फुटेज तपास यावर भर देण्यात येत आहे। पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहे। या घटनेने सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। भावी डॉक्टर असलेल्या एका तरुणीवर तिच्याच कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने अत्याचार केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातल्या नीतिमत्तेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिले। महिला सुरक्षिततेविषयी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संघटना, विद्यार्थी यांच्याकडून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होते। फक्त अटक करून उपयोग नाही, अशा विकृत मानसिकतेच्या आरोपींना उर्वरित आयुष्य तुरुंगातच घालवायला लावलं पाहिजे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली। ही घटना केवळ एका तरुणीच्या आयुष्याचा विनाश करणारी नाही, तर ती संपूर्ण समाजाच्या मूल्यांवर आणि सुरक्षिततेच्या भावनेवर घाला घालणारी आहे। अशा गुन्हेगारांना कधीही माफ केलं जाऊ नये असा सूर सध्या सर्वत्र उमटतोय। सदर घटना ही सांगलीसारख्या शिक्षण आणि संस्कृतीच्या नगरीला हादरवून टाकणारी आहे। जे ठिकाण डॉक्टरी सारख्या प्रतिष्ठित शिक्षणासाठी ओळखलं जातं तिथेच अशा निर्घुण आणि विकृतीने भरलेली कृती घडावी हे समाजासाठी अत्यंत लाजिरवाण आहे। आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की शिक्षण, कॉलेज, नातेसंबंध यांच्या मागे जर नीती, मूल्य आणि माणुसकी नसेल तर अशी विकृत मानसिकता जन्म घेते। पण मंडळी, ओळखीच्या मित्रानेच असा घृणास्पद अत्याचार करणं ही काही पहिली वेळ नाहीये। अशा घटना वारंवार समोर येतात आणि समाजाला हादरवून टाकतात। जानेवारी महिन्यात कांदिवलीच्या परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली होती। एका अल्पवयीन मुलीला तिच्याच ओळखीच्या 3 मित्रांनी भेटायला बोलवलं। विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेत या तिघांनी तिला एकाच ठिकाणी बोलावून आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला।
इतकंच नाही तर या अमानवीय कृत्याचं चित्रीकरण देखील केलं, जे अधिकच लाजिरवाणं आणि भयानक आहे. काही दिवसांपूर्वी वेब सिरीजच्या कथानकालाही लाजवेल असा एक भयंकर प्रकार पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आला होता. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 22 वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. विशेष म्हणजे ट्रूथ अँड डेअर नावाच्या खेळाच्या आड हा घृणास्पद प्रकार घडला होता. दारूच्या नशेत बुडालेल्या खेळात मुलीला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. या संपूर्ण घटनेत एक अनपेक्षित वळण आलं जेव्हा पीडित मुलीचा फोन चुकून सुरू राहिला आणि दुसऱ्या टोकाला तिच्या नात्यातील एका मुलाने संपूर्ण प्रकार ऐकला. त्याने त्वरेने मुलीच्या आई वडिलांना याबाबत माहिती दिली आणि घाबरलेल्या आणि अस्वस्थ झालेल्या आई वडिलांनी तात्काळ मुलीचा शोध घेतला आणि थेट पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपीला अटक करण्यात आली होती. मंडळी, हे प्रकरण केवळ एक गुन्हा नाही तर आपल्या समाजाच्या बदलत्या मानसिकतेचा आणि बिघडत चाललेल्या वागणुकीचा आरसाच आहे. मजा, खेळ किंवा टाइमपास या नावाखाली घडणाऱ्या अशा विकृत घटना आपल्या भविष्यासाठी मोठं संकट बनतायत. या घटना बघता मैत्रीवर विश्वास ठेवायचा की नाही हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.